जय शिवराय मित्रांनो, कशा सगळे? आय होप तुम्ही मजेत असेल. यावाल्या ब्लॉगमध्ये चाललो गाईज आम्ही मिनी वृंदावनला, वाड्याला. आणि गाईज यावाल्या व्हिडिओमध्ये मम्मीच्या बहिणी आणि आत्यासह सगळी जाणार. तर गाईज जास्तवर सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर गाईज ही एक गाडी इथं आणि गाईज ती वाली गाडी तिथे. आणि गाईज आम्ही दोन गाडी थोडासा रस्ता राहिले. पोचलो आता आम्ही. आमची ती वाली गाडी पुरी जाणार. गाईज दोन गाड्या ना, ही गाईज एक गाडी, ही एक गाडी, दोन गाड्या नाही एवढी जण. गाईज इथं इतका मोठा पटांगण मंदिराच्या समोर, म्हणजे गाईज मंदिर आहेत ना त्याचं मोठं इथं पटांगण. आणि हे सगळे आलो येतात आहे. आणि गाईज आता विचारतो म्हणजे कुठं कुठं जायचं आहे. आणि गाईज जरा आवाज जरा बेकार येत असेल त्यासाठी सॉरी. गाईज मंदिर ते साईडला आहेत, तर गाईज तिथं मग पुढे जाऊया. गाडीची पूजा करायला मंदिरमध्ये गेलतो. तिथं गाईज मोबाईल अलाउड नव्हता, इथं मोबाईल पण अलाउड आहे. आणि गाईज ही मावशी गाईज त्या दुसऱ्यावाल्या गाडीत होती. आणि गाईज मदन मोहन मंदिर. आणि गाईज आम्ही इथं आणि मदन मोहन मंदिर. आणि गाईज इथं एक दुसरं एक मंदिर बनवत घेतले. बघू तिथे जर चालू असलं तर काही तुम्हाला दाखवू. आणि गाईज ज्या आम्ही दोन गाड्या आल्यात, ते गाडीवाल्याचा नंबर गाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इथं जरा उन्हाचे चालू आहे म्हणून इथं पाय पण दाखवते. जिथून एक जायला गाईज रस्ते आणि मंदिराचे गाईज फुल गोल गोल, म्हणजे गाईज फिरायला फोटो काढायसाठी फोटो शूटिंग. आणि हे आपण आहे म्हणजे आपण तिथं फोटो काढू शकतो. आणि गाईज हवाचा जरा आवाज जास्त आहे तर तुम्हाला आवाज नाही येणार. वंशिका कालीपर्ली आणि गाईज इथं वाटते पाय पडायचं म्हणून मी तर पाय पडून पाय पडायचं नाही. इथं बघू शकता इतका मोठा गाईज फिरायसाठी पटांगण पण आहे. आणि गाईज तिथं लांब एक मंदिर आहे मला दाखवतो. गाईज तो बघा एक तिथं मंदिर आहे. आणि गाईज सुट्ट्यामध्ये गाईज तिथं याच्या इथं म्हणजे तिथं थांबण्यासाठी फोटो शूटिंग झाली. तर गाईज जेव्हा बॅकग्राऊंड दिसणार आहे तुम्हाला थंबनेलमध्ये. सगळी जण गाईज इथं बसल्या ते. आणि गाईज आम्ही इथं थोडासा भजन कीर्तन पण केला. आणि गाईज आता गाईज असं फिरासाठी थोडंसं जंगल बनवले.
गाईज इथं यो म्हणजे इतका मोठा योगाच पटांगण हे सगळे मंदिर बिंदिर मिळून योगाच इथं दाखवलेलं आहे. 25 गाईज ठिकाणी आहेत. 25 गाईज तुम्ही इथं कधीतरी नक्कीच या. आणि इथं पाणी पियाची सोय तर गाईज आता मथुरा इथं परिक्रमासाठी काही जागा बनवलेली आहे. गाईज आता इथं मथुरा गाईज लिहिले. लोक विचारले नाही असताना आपल्याला वंश नाही हो ही बोलते आदिवासी आपली फलफुली आणि गाईज इथं म्हणजे मथुराची थोडी फिलिंग द्यासाठी इथं गाईज घरं बनवलेले आहेत. आणि गाईज थोडा ब्लॉग मोठा होणार आहे कारण की गाईज आता याच्यानंतर काही वजिरी शूटिंगला पण जाणार आहे. आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां गाईज इथं नदीसारखा बनवलेला आहे आता. आणि गाईज जे स्वच्छ पाणी आहे तुम्हाला गाईज कॅमेरामध्ये दिसत असेल असं नाही एकदम स्वच्छ पाणी आहे. हे मासे बघून व्हिडिओला लाईक करा. नाही तर मम्मी पण बोलली व्हिडिओला लाईक नसेल केलं तर करून घ्या. पण आला काय तर एकदा हे प्लेसला एकदाच विजिट करूनच घ्या तुम्ही. इतका सगळा भारी आहे ना. आईने गाईज राधा कृष्ण इथं नदीकाठी गरबा घालतो ते पण गाईज इथं दाखवलेलं आहे. गाईज कृष्ण गाईज सारे ये इथं गाईज गाय चरवायला आले ते पण गाईज इथं दाखवलेलं आहे. ब्लॉगला लाईक करून घ्या. आणि गाईज आता दुसरी प्लेस विजिट करायला चाललोय. यशोदा भवन. कसं वाटलं मावशी इथे येऊन? मला एकदम भारी वाटला. एकदम शांत ठिकाण आहे. भरपूर भारी वाटला. नामकरण आणि इथं पुतना राक्षस मारला होता तो वाला इथं दाखवलेला आहे. आणि गाईज इथं जास्ती गोंगाट नाही पण गाईज मराठी लोक गेल्यावर तिथं गोंगाट होतेच कुठं पण. पुतना दाखवलेली जास्तीत जास्त आपण तेवढं लक्ष नाही ठेवलं. आणि गाईज इथं इतका मोठा आहे चालून चालून पाय दुखले तरी पण गाईज संपत नाही. म्हणजे दाखवू त्याला बघू त्याला. आणि गाईज जे मंदिराची रचना गाईज एकेसारखीच आहे. म्हणजे गाईज तो वाला फोटो पण तुम्ही बघू शकता टायटल वाला. आणि जिओ वाला पण गाईज तसंच मंदिर आहे.
आणि हे जाता जागे जागेवर पाणी पिण्याची सुविधा पण इथं दिलेली आहे. थोड्यासाठी पाणी पण आला. यावर व्लॉग मध्ये इतकाच मिळेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि त्याचा पार्ट 2 पण येणार आहे. जय श्री कृष्ण.